नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल। आज आपण कशाबद्दल बोलणार आहे, अर्थातच अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिले तर घरापुढे कोणते झाडं लावू नये, घरात लावू नये याबद्दलची आज आपण माहिती बघणार आहोत। वास्तुशास्त्रानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की घरामध्ये किंवा घरापुढे हे 5 झाड आपल्याला लावायची नाही। त्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि माता लक्ष्मी नाराज होते व अनेक संकट येण्याची भीती जी आहे ती आपल्यावर असते। त्याच्यामुळे हे 5 झाडं जे आहेत ते आपल्याला चुकून लावायची नाही। ते कोणते आहेत चला बघूया। सगळ्यात पहिलं झाड म्हणजे पिंपळाचं झाड। भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते। अनेक देवता देवी जे आहेत त्याच्यावर राहत असतात, पण रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात जे आहे प्रभाव असते। त्याच्यामुळे पिंपळाचं झाड जे आहे ते आपल्या घरात किंवा दारापुढे किंवा गेट पुढे अजिबात लावायचं नसतं, त्याने नकारात्मक ऊर्जा वाढत असते। त्यामुळे सांगतात की रात्रीच्या वेळी जे आहे तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नका किंवा कोणतीही कार्य जे आहे पिंपळाच्या झाडाखाली रात्रीचं करू नये, त्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जे आहे ते आपल्यावर होत असते। आणि वैज्ञानिक दृष्टीने असं सांगितलेलं आहे की पिंपळाच्या झाडांची जे मुळं असतात ते लांब लांब असतात, त्याने भिंतीला तडे जाऊ शकतात व त्याने जे आहे भिंतीला तडे गेल्यानंतर आपल्या घराचं जे नुकसान होऊ शकतं। त्याच्यामुळे पिंपळाचं झाड जे आहे ते आपल्या दारापुढे किंवा घरामध्ये लावू नये। अशा प्रकारे आता आपण दुसरं झाड बघणार आहोत। ते कोणतं आहे तर दुसरं झाड म्हणजे चिंचेचं झाड आहे। चिंचेचं झाड सुद्धा कधीही दारात लावायचं नाही आहे किंवा घरात लावायचं नाही, कारण त्यामुळे काय होतं की घरातले लोक आजारी पडण्याची दाट शक्यता असते। त्याच्यामध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते आणि घरात जर नातेसंबंध चांगले चालू असतात तर अनेक नातेसंबंधामध्ये जे हे दुरावा निर्माण होते असं वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपल्या घरातील धनहानी होऊ शकते, भांडणं होऊ शकतात। अगदी जर दारापुढेच आपल्या चिंचेचं झाड असेल किंवा घरामध्ये असले तर असं म्हणतात की करोडपतीसुद्धा गरीब होण्याची दाट शक्यता असते। त्याच्यामुळे चिंचेचं झाड जे आहे ते आपल्याला कधीसुद्धा आपल्या दारापुढे लावायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा आणि खरंच लावू नका। याने नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणे प्रभाव करत असते असं वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे। तिसरं झाड म्हणजे बोराचं झाड, ज्याला छोटे छोटे बोर येत असतात तसे बोराचं झाड। बोराचं झाड का लावू नये तर त्यावरच जे आहे काटे असतात आणि काटे असल्यामुळे असं म्हणतात की बोराचं झाड जे आहे ते आपल्या दारात लावू नये, अंगणात लावू नये, घरात लावू नये, ते अशुभ मानले जाते। अशा वास्तुशास्त्रानुसार त्या जे झाडावर लांब लांब काटे असतात त्याच्यामुळे काय होते की घरातली जी शांती असते ती भंग होऊ शकते, घरामध्ये भांडणं होऊ शकतात, अशांतता आपल्याला वाटू शकते, नकारात्मक ऊर्जा वाढू शकते। त्याच्यामुळे ते दारापुढे लावणे किंवा घरात लावणे चुकीचं ठरवलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार। आता पुढचं झाड आपलं कोणतं आहे तर पुढचं झाड म्हणजे खारकेचं झाड। बरं, खारीक असते, खारकेचं झाडसुद्धा आपल्याला चुकूनसुद्धा दारात लावायचं नाही आहे किंवा घरात लावायचं नाही आहे। बरेचसे लोक जे आहेत अशा चुका करत असतात, त्यांना माहिती नसल्यामुळे ह्या चुका कधी कधी होत असतात। पण आपल्याला खरं तर हे झाडं जे आहेत ते नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढत असतात। त्याच्यामुळे हे जे झाडं आहेत ते आपल्याला कधीही आपल्या अंगणात किंवा दारात किंवा घरात लावायचे नाही आहेत। तर त्यामुळे काय होते, माता लक्ष्मी नाराज होते खारकाचं झाड जर आपण दारी लावलं तर, आणि अनेक अडचणी निर्माण होत असतात। एखादं कोणतंही काम आपण ठरवलेलं असेल आणि ते होत जरी असलं पण हे जर झाड दारात असलं तर ते होत नाही, ठरवलेले कामे कधीही वेळेत होत नाहीत। अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत आपल्याला जाणवत असतात। त्याच्यामुळे खारकीचं झाडसुद्धा आपल्याला दारात लावायचं नाही आहे। तर पुढचं झाड आणि महत्त्वाचं झाड म्हणजे 5वं झाडात आपण बघणार आहोत। पण त्याआधी माझं चॅनल नवीन आहे, चॅनलला तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून मला सांगा। तर आता पुढचं झाड जे आहे ते आपलं रुईचं झाड आहे। रुई बघा, पांढऱ्या रंगाची सुद्धा रुई असते, लाल रंगाची सुद्धा असते। हे जे रुईचं झाड आहे त्यामधून जर आपण एखादं पान वगैरे तोडलं तर चीक निघतो, म्हणजेच की दूध निघतं। आणि कोणत्याही झाडामधून जर दूध येत असेल तर हे झाडं जे आहेत ते अशुभ मानण्यात आलेले आहेत। या झाडं जे आहे नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते। त्याच्यामुळे हे जे झाड जे आहे ते आपल्याला दारात लावायचं नाही आहे। वास्तुशास्त्रानुसार असं सांगण्यात आलेले आहे की हे दारात लावू नये,
त्यामध्ये जी आहे नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते। आणि जर आपण सकाळी उठल्या जर आपल्याला झाड दिसत असेल तर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, म्हणजेच की आजारी पडणे, त्या घरामध्ये जे आहे सतत लोक आजारी असते, कोणाचं काही दुखणं चालूच असते आणि अनेक प्रकारे जे आहे आपल्याला घातक ठरू शकते आणि समस्या जे आहे निर्माण होत असतात। माता लक्ष्मी त्याच्यामुळे नाराज होते। तर हे जे झाडं आहेत ना, तर हे आपल्याला दारात लावायची नाही आहे। तर अशा प्रकारे 5 झाडं जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणतं झाडं दारात लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होत असते। तर परत भेटूया अशा छोट्या